HP, vertical plane VP. Okay, in your problem it is given that suppose projection, draw a projection of point A. Suppose you have to draw a projection of point A, means you have to locate in which quadrant that point possesses. Suppose point A is above 40 mm from horizontal plane. Point A is above 40 from horizontal plane and 30 mm in front of vertical plane. Which is this quadrant? Is your first, second, this is the horizontal plane. You can call it as HP. This is your horizontal line, horizontal plane, Good morning. HP. This is your vertical axis, vertical plane. I can call it as a VP. Now the position of point. Suppose point A is above HP, in front of VP. Point position in your first quadrant. Point A is above HP, in front of VP. This is point A. It is above HP, in front of VP. Suppose point A is above HP. Point A is above HP, behind VP. Second quadrant. Point A is below HP. Below HP. Behind VP. Third quadrant. Suppose point A is below HP. HP च्या खाली. In front of VP. Below HP. In front of VP. हे राहील का लक्षात? Easiest आहे. Any point A is above HP. HP means your horizontal plane. Horizontal plane च्या वरती आता दोनच कंडिशन जाऊ शकता. Either your point A is above horizontal plane or below horizontal plane. This is condition. Either it is above, either it is below. Second condition, either point is in front of vertical plane or behind vertical plane. बरोबर? This is your vertical plane. हे दिसते का डायग्राम? ठीक आहे. हा तुमचा horizontal plane. ही 3D डायग्राम काढली. बरोबर? याच्यात तुमचे quadrant दिसतात. You are easily seen that quadrant first, second, third, fourth. Your point, suppose point is either above horizontal plane or below horizontal plane. Condition first. Point either above, either below horizontal plane. Point is either in front of vertical plane. This is your vertical plane. एक तर याच्यात समोर असेल, एक तर याच्यात मागे असेल. horizontal plane च्या एक तर वरती असेल, एक तर खाली असेल. आता राहिलं विथ डायमेन्शन. आता डायमेन्शन वाईज तुम्हाला सांगतो. सपोज पॉइंट A is 50 mm above HP. मग तुम्ही ड्रॉ करताना कसं करणार? हॉरिझॉन्टल प्लेनशी रिलेटेड प्रॉब्लेम एक तर पॉइंट वरती असेल, एक तर खाली असेल. जेव्हा तुम्ही 90 डिग्री समोरनं बघताय, मला सांगा पॉइंट A is 50 mm above HP. तुम्ही काय करणार? XY लाईन ड्रॉ केली. ओके, एक वर्टिकल लाईन ड्रॉ केली. आता मला डायमेन्शन द्यायचे, तर मला कोणता तरी एक ओरिजिन पॉइंट पाहिजे. आय कॅन मार्क इट ॲज अ O. ओके,
Now problem is that point A is 50 mm above horizontal plane. हा तुमचा horizontal plane आहे. This is your vertical plane. 50 mm above. आता 50 mm वरती आहे तर मी काय करेन इथून मार्क केलं 50 mm डिस्टन्स घेतलं. I can mark it as a dash. तुमचा पहिला पॉइंट हा तुम्हाला डॅशने सफिक्सने दाखवायचा आहे. ठीक आहे. मी इथून काय केलं ओरिजिन पासून मी 50 डिस्टन्स घेतलं. हा पॉइंट मार्क केला. आफ्टर दॅट मला सांगा सपोज हा तुमचा ए पॉइंट आहे. अबो एचपी किती आहे 50. हे तुमच्या फक्त माहितीसाठी हा 50 वरती आहे तर मी इथं मार्क केलं 50 डिस्टन्स घेतलं पॉइंट घेतला ए डॅश. आफ्टर दॅट पॉइंट ए इज इन फ्रंट ऑफ VP. VP च्या समोर किती येतो हे सपोज इट इज 30. आता मला सांगा तुम्ही समोरनं बघताय तेव्हा तुम्हाला हाईट दिसली. वेन यू सी आता तुम्हाला जर ही विड्थ बघायची तर तुम्हाला याच्या वरतून बघावं लागणार टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यूने बघितल्यावर मला सांगा या पॉइंटचे प्रोजेक्शन कशावर येणार तुमच्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर. असं नाही का बरोबर आहे काही. आता तुमचा पॉइंट कुठे आहे पॉइंट ए लाईज इन युअर फर्स्ट क्वाड्रंट. सपोज पॉइंट ए काय आहे इट इज 50 mm अबोव HP. 50 mm तो कसा आहे हॉरिझॉन्टल प्लेनच्या वरती आहे. मग तुमचा पॉइंट या इथं कुठेतरी असणार. मीन वाईज दॅट पॉइंट ए इज VP च्या समोर वर्टिकल प्लेनच्या किती समोर आहे 30. सपोज 30 तर मला सांगा समोरून बघताना तुम्हाला याची हाईट दिसणार बरोबर. पण याची मला तुम्हाला नाही का काय बघायची हाईट दिसली पण जर याची तुम्हाला विड्थ पाहिजे. आता तुम्ही ऑब्झर्वर आहे तुम्ही इकडून बघतायत समोरून बरोबर. इथून समोरून बघतायत. आता ही तुमची झाली असं तुमच्या याच्याने दाखवतो. आता तुम्ही कुठून बघताय समोरून पॉइंट ए तुम्हाला दिसतोय किती हाईट आहे 50. ही 50 हाईट तुम्ही समोरून बघताय दॅट इज युअर फ्रंट व्ह्यू. समोरून बघताय तर हे 50 डिस्टन्स तुम्ही कुठं मार्क करणार वर्टिकल लाईन वर. म्हणजे वर्टिकल प्लेन वर तुम्ही किती पॉइंट वर जाणार 50. मग मी काय केलं इथून ओरिजिन पासून मी 50 डिस्टन्स वर एक पॉइंट मार्क केला. हा फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यामुळे मी सफिक्स केला ए डॅश. इथपर्यंत क्लिअर. आता तुमचा हा पहिला पॉइंट झाला तुम्हाला 50 डिस्टन्स वर दिसलं. आता तो याच्या समोर किती आहे 30. आता हे समोरून तुम्हाला कसं दिसेल समोरून बघताय तर तुम्हाला 30 दिसणार नाही ते. दॅट्स वाय यू हॅव टू चेंज युअर व्ह्यू. तुम्ही त्याला वरतून बघणार. मग तुम्ही वरतून पाहिलं तर तुम्हाला हे 30 दिसणार. हा समोर किती याच्या. मग तो जो समोर आहे ते कशावर येणार तुमचे प्रोजेक्शन हॉरिझॉन्टल प्लेनवर. मग हॉरिझॉन्टल प्लेनवर मी काय केलं वर्टिकल प्लेनच्या समोर आहे मी इथून 30 mm इकडे गेलो आणि एक पॉइंट मार्क केला बरोबर. इथून मी गेलो 50 mm अबोव HP आणि याच्या समोर किती आहे 30. तर मी काय केलं इथून पुढे 30 वर एक पॉइंट मार्क केला. सपोज तो पॉइंट आला तुमचा इथे कुठेतरी. हा ए डॅश मी याला सांगेल हा पॉइंट आहे. आता मला सांगा तुम्ही वरतून बघताय तुमचा पॉइंट हॉरिझॉन्टल प्लेनवर आला. आय रोटेट दिस प्लेन. आता हे 30 डिग्री 30 mm याच्यावर आहे. मला ते दाखवायचं आहे एका सिंगल वर्टिकल लाईन मध्ये. तर मी हा प्लेन काय करेल रोटेट इट इनटू 90 डिग्री. जर मी याला खाली 90 डिग्री रोटेट केलं ते हे जे 30 mm आहे हे कुठं जाणार खाली जाणार. मग मी काय केलं आय हॅव टू रोटेट दिस हॉरिझॉन्टल प्लेन क्लॉकवाईज बाय 90 डिग्री. हा प्लेन मी क्लॉकवाईज 90 डिग्री फिरवला ते डिस्टन्स कसं मूव्ह होईल बरोबर आहे का. मी याला हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे मी याला शिफ्ट केलं खाली. शिफ्ट केलं तर हा ए पॉइंट आहे. इथून मी काय करेल कंपास घेईल त्या ए वर मार्क करेल आणि इथून आत काढेल. तो आत जिथं कट करेल